नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सेल्स इनव्हॉइसला एडिट कशा पद्धतीने करायचं. त्यासाठी आपण जाणार आहोत सेल्स लिस्टिंग पेजवरती. आता इथं आपण एक्झाम्पलसाठी एक इनव्हॉइस एडिटिंगसाठी घेऊयात. इनव्हॉइस ओपन केल्यानंतर मोरमध्ये आपल्याला एडिट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. इथं दोन ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील, नॉन फायनान्शियल आणि फायनान्शियल एडिट. आता नॉन फायनान्शियल आणि फायनान्शियल एडिटमध्ये फरक काय आहे, तर नॉन फायनान्शियलमध्ये तुम्ही स्टाफ नेम चेंज, बिलिंग फॉर, ह्या सगळ्या गोष्टी इथं ज्या मेन्शन ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही चेंज करू शकता. कस्टमर नेम चेंज करू शकता, पण पेमेंट मोडच्या काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, जसं की कॅश असेल किंवा लॉयल्टी पॉईंट्स असेल, डिफॉल्ट डिस्काउंट असेल किंवा मेंबरशिप प्लॅनचा कस्टमर असेल, तर त्या पद्धतीने तुम्ही ते एडिटला सम रिस्ट्रिक्शन आहेत. त्यानंतर बिलिंग फॉर सुद्धा तुम्ही चेंज नाही करू शकत, कारण बिलिंग फॉरमध्ये कसं आपण एखाद्या कस्टमरला डिफॉल्ट डिस्काउंट पर्सेंटेज सेट केलेलं असतं, त्यामुळे आपण ते तिथं नाही करू शकत. आता आपण हे प्रॅक्टिकली बघूया. हे बघा, कस्टमर नेम आपण चेंज करू शकतो, बिलिंग फॉर नाही चेंज करू शकत. डॉक्टर नेम चेंज करू शकतो, स्टाफ चेंज करू शकतो, ऑर्डर सोर्स चेंज करू शकतो, इंटरनल नोट्स, डिलिव्हरी नोट्स जर काय आपल्याला ॲड करायचे असतील, रिमूव्ह करायचे असतील तर त्या आपण करू शकतो. फक्त बिलिंग फॉर नाही चेंज करू शकत, कारण आपण डिफॉल्ट डिस्काउंट ह्या कस्टमरला दिलेला आहे. तुमचे जे काही चेंजेस ह्यातले करायचे असतील ते करून तुम्ही सिम्पली सबमिटवरती क्लिक करू शकता आणि तुमचे चेंजेस अपडेट होऊन जातील. आता आपण फायनान्शियल एडिट पाहूया. फायनान्शियल एडिटमध्ये तुम्हाला पूर्णपणे सगळंच बिल, फक्त बिल नंबर चेंज नाही करता येत, डिलीट नाही करता येत, अपडेट नाही करता येत. बाकी सर्व गोष्टी तुम्ही इथून अपडेट करू शकता. पूर्णपणे तुम्ही आयटम्स जे असतील त्यातली ते रिमूव्ह करून नवीन आयटम्स ॲड करू शकता. क्वांटिटी चेंज करायची असेल, क्वांटिटी चेंज करू शकता. सर्व गोष्टींचा ॲक्सेस आपल्याला फायनान्शियल एडिटमध्ये मिळतो. फक्त बिल नंबर नाही चेंज करता येत किंवा सेल्स बिल डिलीट नाही करता येत. ह्या दोन गोष्टी सोडल्या तर आपण पूर्णपणे सगळ्या गोष्टी चेंज करू शकतो. आता हे इनव्हॉइस आपण सेव्ह करूया. आता आपण तिसरं एक्झाम्पल पाहूया. एखादा इनव्हॉइस जर कॅशमध्ये पेड झालेला असेल तर ते इनव्हॉइस आपण थोडंसं रिस्ट्रिक्शन त्याला सुद्धा असतं, पण त्याआधी आपण एक लॉग्स पाहूयात की एखाद्या बिलामध्ये किती वेळा चेंज करण्यात आलेला आहे आणि कोणाकडून चेंज झालेला आहे त्याचे लॉग्स आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळतात. मोरमध्ये आपल्याला लॉग्सवरती क्लिक करायचे, आपण पाहू शकतो. त्याचप्रमाणे आता आपण जे कॅश इनव्हॉइसचं बोलत होतो त्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर कॅश इनव्हॉइससाठी सर्वात आधी आपल्याला ते कॅश इनव्हॉइस आपण ओपन करूया, कारण थोडंसं त्याला रिस्ट्रिक्शन असतं. ते काय असतं ते पाहूया. आता आपण एडिट करणार आहोत आणि फायनान्शियल एडिट करणार आहोत. तर आपल्याला हे पेमेंट जे आहे कॅशमध्ये झालेलं आहे ते अनलिंक करावं लागतं, म्हणजे हे क्रेडिटमध्ये कन्वर्ट होतं आणि त्याच्या अगेन्स्ट एक वाउचर क्रिएट होतं आणि ते वाउचर आपण एडिट आपलं कंप्लीट झाल्यानंतर सेटल करू शकतो. त्यासाठी ते वाउचर क्रिएट होतं कॅशचं. आता आपण हे वाउचर क्रिएट झालेलं आहे अनलिंक केल्यामुळं, आणि ह्याला आपण आता पुन्हा एकदा एडिट करणार आहोत, म्हणजे एडिट मोडमध्ये आणणार आहोत. मोरमधून आपण एडिटवरती करू आणि फायनान्शियल एडिटवरती क्लिक करू. तर आता आपल्याला एडिट करण्याचा ऑप्शन मिळालेला आहे. आता आपण हे इनव्हॉइस सेव्ह केलेलं आहे एडिट करून. आता आपण पाहूया पेमेंट मोड. इथं आपल्याला त्याचा चेंज करायचा आहे. कॅश करायला जातो आपण, कारण ओरिजिनली कॅशच होता. हे बघा, ऑटो सिलेक्टेड ते वाउचर आपल्याला इथं मिळतं. अशा पद्धतीने आपण ते पेमेंट सेटल करू शकता. रेकॉर्ड पेमेंटवरती क्लिक केलं की ते अपडेट होऊन जाईल. आता आपण लास्ट एक्झाम्पल पाहणार आहोत की कोणत्या केसमध्ये आपल्याला एडिट करूच देत नाही इनव्हॉइस. तर ती केस असते आपली लॉयल्टी पॉईंट्स इश्यू झाले असतील तर. जर का एखाद्या कस्टमरला तुम्ही लॉयल्टी पॉईंट्स इश्यू केलेले असतील तर ते इनव्हॉइस आपण एडिट नाही करू शकत. ते इनव्हॉइस
आता एक्झाम्पलला हे इनवॉइस आहे, ह्याच्यात ह्या कस्टमरला आपण लॉयल्टी पॉईंट्स दिलेले आहेत. तर अशा पद्धतीनं यू कॅनॉट एडिट दिस बिल, लॉयल्टी पॉईंट्स आर इश्यूड इन दिस इनवॉइस. तर अशा पद्धतीनं आपल्याला